अर्चना सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उसळ वडा। याच्यामध्ये आपण एक मटकीचा झणझणीत असा रस्सा तयार करणार आहोत आणि हा रस्सा तयार करण्यासाठी मी एक वेगळा मसाला बनवलेला आहे आणि तो मसाला वापरूनच मी एकदम झणझणीत आणि टेस्टी असा उसळ वडा बनवलेला आहे। याला तुम्ही कटवडा सुद्धा म्हणू शकता। आमच्याकडे खूप मस्त जोराचा पाऊस चालू होता आणि मी गरमागरम असा उसळ वडा बनवलेला होता, ज्याची चव अफलातून झालेली होती। खूप टेस्टी असा हा उसळ वडा बनलेला होता। पावसातच नाही तर थंडीमध्ये सुद्धा हा गरमागरम उसळ वडा खायला खूप टेस्टी लागतो। त्यामुळेच मी विचार केला की ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करायला पाहिजे। तर आता अजिबात वेळ वाया न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण मटकीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेऊयात। तर त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे लसूण। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी इथे ॲड केलेल्या आहेत। त्यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सुकं खोबरं। 1 वाटी सुकं खोबरं मी थोडंसं चिरून घेतलेलं आहे, ते यामध्ये ॲड केलेलं आहे। मसाल्यामध्ये शक्यतो सुकं खोबरंच वापरा, ज्याच्यामुळे मटकीचा रस्सा जो आहे तो खूप टेस्टी होईल। आता हे खोबरं आलं लसूण आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। याच्यामधलं खोबरं जे आहे ते थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। 2 मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता हा कांदा सुद्धा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला या सर्व गोष्टी परतून घेण्यासाठी। आणि 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। कांदा सुद्धा मस्त असा ब्राऊन होईपर्यंत परतून झालेला आहे, पाहू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो मसाला आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे त्याला थंड होऊ द्यायचं आहे। एकदा का हे सर्व थंड झालं की आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करूयात। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 चक्रफूल आणि थोडीशी दालचिनी। बस एवढेच खडे मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड करूयात। टोमॅटो थोडा मोठा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी याला बारीक वाटून घेतलेला आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि हा मसाला वाटताना मी याच्यामध्ये थोडासा पाण्याचाही वापर केलेला आहे, त्यामुळेच इतकी मस्त अशी ही मसाला पेस्ट तयार झालेली आहे। तर हाच मसाला वापरून आपण एकदम झणझणीत आणि टेस्टी असा आपला मटकीचा रस्सा बनवणार आहोत। मटकीचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली मटकी घेतलेली आहे। 2 ते 3 तास आधी पाण्यामध्ये मटकी भिजत ठेवली होती आणि इथे मटकी जी आहे ती अगदी व्यवस्थित मस्त अशी भिजलेली आहे। आता इथे तुम्ही रस्सा बनवण्यासाठी भिजवलेला सफेद वटाणा सुद्धा वापरू शकता किंवा मोड आलेली मटकी सुद्धा वापरू शकता। पण मटकीला मोड आणण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अशा प्रकारे भिजवलेला मटकीचा रस्सा जरी तुम्ही बनवला तरी तो खूप टेस्टी लागतो। तर आता ही भिजवलेली मटकी जी आहे ती मी कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे। मटकी जी आहे ती मी कुकरमध्ये ॲड केली, त्यासोबतच आता मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून याला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात। मटकी शिजतीये तोपर्यंत आपण रस्सा बनवायला सुरुवात करूयात। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 4 टेबलस्पून तेल। तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालूयात आणि जिरे मस्त असे तडतडू देऊयात। एकदा का जिरे छान तडतडले की यामध्ये आपण 1 छोटा चमचा हिंग घालूयात आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपण जो बनवलेला मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। इथे मी मोठे 3 चमचे मसाला वापरलेला आहे। तुम्हाला हवं तेवढा मसाला तुम्ही वापरू शकता किंवा हा मसाला तुम्ही 1-2 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। आता हा मसाला तेलामध्ये आपल्याला 2-3 मिनिटं मीडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं मी हा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। 1.5 चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। ही जास्त तिखट नसते। त्यानंतर 1 चमचा धने पावडर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि
1 चमचा आता आपण याच्यामध्ये तिखट मसाला वापरणार आहोत. जो आपण रोजच्या जेवणामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी जो मसाला वापरतो तो तिखट मसाला मी इथे 1 चमचा ॲड केलेला आहे. तुम्हाला रस्सा किती झणझणीत हवा आहे त्यानुसार तुम्ही हा तिखट मसाला वापरू शकता. आता हे मसाले ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा याला आपल्याला एकत्रितपणे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. एक 2-3 मिनिटं मी हा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. मसाल्याला इथे तेल सुटायला लागलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण जी कुकरमध्ये मटकी शिजवून घेतली ती. मटकीसोबत जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता रस्सा बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये ॲड करतोय गरम पाणी. जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता, पण गरम पाणी ॲड केल्यामुळे कट खूप मस्त येतो या रश्श्याला. आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. रश्श्याला इथे छान अशी मस्त उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला आणखी 5 ते 7 मिनिटं याला असंच शिजवून घ्यायचे किंवा उकळवून घ्यायचे. याच्यामधली मटकी जरी आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली असली तरीसुद्धा आपल्याला याला 5 मिनिटं तरी असंच उकळवून घ्यायचं आहे. हॉटेलमधला रस्सा जो आहे तो दिवसभर गॅसवरती किंवा स्टोववरती उकळत असतो, त्यामुळेच त्याची चव जी आहे ती जास्त चांगली लागते. जेवढा रस्सा जास्त उकळतो तेवढी त्याची चव त्यामध्ये आणखी जास्त उतरत जाते. तर इथे आपण सुद्धा एक 5 ते 7 मिनिटं तरी हा रस्सा आता उकळवून घेऊयात. हा रस्सा शिजतोय तोपर्यंत आपण पुढे बटाटा वडाची तयारी करून घेऊयात. बटाटा वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे, मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत. आता याची भाजी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करूयात. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे. याला छान तडतडू दिलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हिंग ॲड करतोय. हिंग तुमच्याकडे असेल तर नक्की याच्यामध्ये वापरा, यामुळे बटाट्याची भाजी खूप टेस्टी होते. त्यानंतर 3-4 कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे. मी इथे 1.5 चमचा घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडंसं स्पायसी हवं असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता किंवा थोडंसं कमीसुद्धा करू शकता. आता यालासुद्धा आपल्याला एक 2 मिनिटं मीडियम गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा मी इथे हळद ॲड केलेली आहे आणि हळद ॲड केल्यानंतर सुद्धा याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे. हा जो आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तो अशा प्रकारे मॅश करत आपण या पॅनमध्ये ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामधला बटाटा जो आहे तो मॅश करत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. एक 2 ते 2.5 मिनिटच आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता बटाटा जो आहे तो अगदी व्यवस्थित मॅश झालेला आहे. बटाट्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. याला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. भाजी तयार झाली. आता आपण वड्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे 4 चमचे बेसनचं पीठ आणि वडे जे आहेत ना ते थोडेसे क्रिस्पी असतील तर त्याची टेस्ट खूप छान लागते. त्याकरताच मी यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड करते. फक्त 1च चमचा ॲड करायचं, जास्त नाही करायचं. त्यानंतर थोडीशी मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि पाव चमचा हळद ॲड करायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ ॲड करूयात यामध्ये. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाणी ॲड करायच्या आधी एकदा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे एकदमच याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं व्यवस्थित मस्त असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे.
आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे। बॅटर तयार झालेलं आहे। बटाट्याची भाजी सुद्धा थंड झालेली आहे। आता या बटाट्याच्या भाजीचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत। गोल गोल किंवा थोडेसे चपटे असे तुम्ही वडे बनवू शकता। तुम्हाला हव्या त्या आकाराचे साईजचे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता। आणि इथे सगळ्या बटाट्यांचे मी अशा प्रकारे वडे बनवून घेतलेले आहेत, थोडेसे चपटे असे। बॅटर सुद्धा आपल्या इथे थोडंसं सेट झाले। एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे असं वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे इनोचं जे एक सॅचेट असतं त्यापैकी पाव भाग इनो मी यामध्ये ॲड केलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 थेंब आता पाणी ॲड करायचं आहे। हा इनो जो आहे तो ॲक्टिवेट करायचा आहे आणि पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे। इनो ॲड केल्यानंतर हे बॅटर जे आहे ते थोडंसं फुलतं, फ्लपी होतं, ज्याच्यामुळेच आपले वडे जे आहेत ते एकदम परफेक्ट होणार आहेत। आणि इथे बॅटर जे आहे ते आपण अगदी व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवलेले जे बटाट्याचे वडे आहेत ते या बॅटरमध्ये बुडवून आता आपल्याला तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि आता एका वेळी कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे वडे आपण या तेलामध्ये ॲड करूयात। बटाटा वडा करतो तसंच आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी थोडेसे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। तीन 4 मिनिटं झालेली आहेत। बटाटे वडे आपले इथे मस्त असे लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता याला आपण थोडंसं निथळून घेऊन एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। बटाटे वडे आपले इथे तयार झालेले आहेत आणि आपला मटकीचा रस्सा सुद्धा इथे मस्त असा छान उकळलेला आहे। 7-8 मिनिटं झालं आपण याला उकळवून घेतो, एकदम छान असा उकळलेला आहे हा रस्सा। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असा हा आपला रस्सा बनलेला आहे आणि याच्यावरती मस्त अशी तर्री आलेली आहे, एकदम जबरदस्त असा कट आलेला आहे याच्यावरती। तिथे मटकीचा रस्सा आपला तयार झालेला आहे। सगळ्या गोष्टी तयार आहेत। आता आपण उसळवडाची प्लेटिंग करूयात। तर सगळ्यात आधी प्लेटमध्ये मी रस्सा सर्व केलेला आहे। प्लेटमध्ये त्यासोबतच मी कांदा, लिंबू आणि ब्रेड सुद्धा ठेवलेला आहे। ब्रेडऐवजी तुम्ही पाव घेऊ शकता। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटा वडा ॲड करायचा आहे। 2 बटाटे वडे मी यामध्ये ॲड केलेले आहेत, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर वरून याच्यावरती फरसाण किंवा चिवडा पसरायचा आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती थोडासा कट पसरवूयात। क्या बात है, मला तर आता अजिबात राहवत नाहीये, पटकन याच्यावरती लिंबू पिळून याला गरमागरम याचा आस्वाद घेऊयात। आणि बाहेर सोबतीला मस्त असा पाऊस पडतोच आहे, त्यामुळे हा उसळवडा संपायला अजिबात वेळ लागणार नाही। तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे उसळवडा बनवून नक्की पहा, तुम्हाला तो आवडेल। आवडला तर कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका। चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून टाका। आता एन्जॉय करा हा उसळवडाची रेसिपी। पुन्हा आपण भेटूयात अशाच एका छानशा नवीन आणि मस्त रेसिपी सोबत।